सगळे इथे उपस्थित सहकारी वृंद, माझे कुटुंबीय, सगळ्यांना नमस्कार. विलास यांनी आज RCFची जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त, 40 वर्ष पण नाही, 42 वर्ष काम केलंय. की जेव्हा आमचं हे वर्ष म्हणजे काउंटडाऊनचं सुरू होतं की रिटायर होणार आहे, सुरुवातीला पहिला प्रश्न मला हाच होता की RCF शिवाय हे राहू शकतील का. अगदी RCF म्हणजे माझ्यासाठी सवत होती. कधीही फोन यायचा, कधी रात्री जरी फोन आला तरी उठून धावत सुटायचे. आणि मी 4 दिवस आधी सांगितलेलं असायचं की आपल्याला इथे जायचं, पण नाही, मला काम आहे. आणि मी त्यांना सांगायची की नाही, तुम्ही कधी फोन आला की धावता. त्यावेळेला त्यांचं एकच वाक्य असायचं की नजर हटी, दुर्घटना घडली. तर मला जायलाच हवं म्हणून. ठीक आहे की प्रत्येकाची आपल्या कामाप्रती अशी कृतज्ञता असणं आवश्यकच आहे. त्याशिवाय एवढी सर्व्हिस होऊ शकत नाही. की RCF म्हणजे सर्व आमची, यांची तर कर्मभूमी आणि आमची अन्नदात्री. माझ्या सासऱ्यांच्या आठवण येते, आत्ताच गेले ते. आणि एम्प्लॉईज म्हणून त्यांनी इथे सुरुवात केली आणि ऑपरेटर म्हणून लागले आणि वरिष्ठ अभियंतापर्यंत पोहोचले. ही खूपच माझ्यासाठी तरी अभिमानाची गोष्ट आहे. खरंच खूप मेहनत होती, कष्ट होते, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. की प्रशिक्षण पण इथेच घेतलं, नोकरी पण इथेच केली. हे खूप भाग्याचे क्षण आहेत त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 64 कलाचा गणपती त्यांनी जवळजवळ त्यांच्या डोक्यावर बरदस्त ठेवलेला आहे. काय येत नाही त्यांना, ते छान बोलू शकतात, छान लिहू शकतात, छान त्यांच्या हातामध्ये कला आहे, आर्टिस्ट आहेत, क्राफ्ट इतकं सुंदर. माझ्या शाळेचे सगळे मॉडेल ज्याच्यावर मला बक्षिसं मिळाली, अनेक पुरस्कार मी घेतले, ते त्यांच्याकडून झालेले. तर हे खूप कौतुकास्पद आहे. मला आता या क्षणी हेच वाटतंय की खूप मेहनत केली त्यांनी सुद्धा, मी सुद्धा. आम्ही जवळजवळ 40 वर्ष, आता माझे 58 वर्ष म्हणून मी 39 वर्ष सेवा केली. जर मी त्यांना तेच म्हटलं 60 वर्ष असेल तर माझे 41 वर्ष झालं. तर आम्ही दोघंही असं खूप धावतच होतो. तसं पाहिलं तर त्यांचा जॉब, माझा जॉब असं. तर ह्याचं जे पुढचं आयुष्य असेल ते अतिशय सुंदर, स्वप्नांपेक्षाही महक आणि कल्पनेपेक्षाही त्याच्या पलीकडे आणि कशा सुंदर क्षणांनी भरलेलं असावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम.